2025 सहा रणसंग्राम झालेल्या सामन्यातील सामनावीर हे किताब राहिलेला आहे. योगेश मेस्त्री मॅन ऑफ द मॅच आहे. योगेश मेस्त्री आपल्याला विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चला लक्षात घ्या. आहान स्पोर्ट्स संघ 4 षटकांचा सामना आहे. 15 मिनिटांमध्ये एक इनिंग संपवणं गरजेचं आहे. झालेल्या सामन्यातील सामनावीराचा किताब योगेश मेस्त्री मॅन फ्रॉम मालवण कांदळगावचा हा सुपुत्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव मानाची बाईक ज्याच्या नावावर आहे असा मालवणचा स्टार खेळाडू योगेश मेस्त्री. झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जाईल थोड्या वेळानंतर. तोपर्यंत आपण वळूया चालू सामन्याकडे. बरोबर 11:31 झालेली आहेत. पहिला चेंडू पडतोय. चेंडूवर एकेरी धाव नाना परब आपल्याला पाहायला मिळतोय. नाना परब गोलंदाजी एंड कडून वैयक्तिक कोट्यातील चालू सामन्यातील फलंदाजी करत असणाऱ्या संघासाठी पारितोषिक येते सन्माननीय विल्सन परेरा यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय हा क्रिकेटचा रणसंग्राम 2024-2025 या पर्वामधील अगदी अंतिम टप्प्याची ही स्पर्धा आपण अनुभवतोय. मालवण तालुक्यामध्ये 3 मोठ्या रकमेच्या स्पर्धा आपण पाहिल्यात. तसं पाहिलं तर 4 मोठ्या रकमेच्या स्पर्धा आपण पाहिल्या, अनुभवल्या. या स्पर्धेत निश्चितच अगदी मालवणच्या स्पर्धेची आणि मालवण तालुक्याची आपण पाहिलं मैदानावर तर समाप्तीची ही स्पर्धा आपण अनुभवतोय. सध्याच्या घडीला पीटी स्मृती चषक सलगचे 4 दिवस आपण पाहिलं. रोजच्या घरच्या मैदानावर ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. मात्र आज थोडंसं पावसाळी वातावरण बदलल्यामुळेच ही स्पर्धा आज आपण भव्य दिव्य सागर किनाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर वातावरण आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर 5 धावा, 5 चेंडूंचा खेळ समाप्त. नाना परब गोट्या गवंडी, सुरेख फटका, कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. दुहेरीचा फटका येतोय. दुहेरी धावेनिशी धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 7 धावांवर. डीजे एक धाव, त्याचबरोबर ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक धाव. एकूण 2 धावा मिळत आहेत. मैदानावर संधी निर्माण झाली होती, संधी बनली होती, मात्र या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करण्यापासून थोडासा दूर राहतोय. पृथ्वी स्पोर्ट्स वर्सेस आहान स्पोर्ट्स कुडा संघ आपण पाहतोय मैदानावर. चांगली गोलंदाजी मंदार खडपकर मॅन फ्रॉम कवटी गावचा हा खेळाडू आपण पाहिलं तर अनेक वर्षांपासून क्रिकेटच्या मैदानावर अतिशय चांगल्या कामगिरीसाठी ओळखला जाणारा असा खेळाडू मंदार खडपकर. यावेळेला मात्र सबमरीन डिलिव्हरी, चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. खाली राहणारा चेंडू, नजर अतिशय सुरेख म्हणावी लागेल गोट्या गवंडीची. गोट्या गवंडी देखील तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, प्रमुख आघाड्यांवर चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखला जाणारा असा खेळाडू मॅन फ्रॉम मालवणचा हा खेळाडू. आणि अतिशय सुंदर कामगिरी म्हणावी लागेल. अनेक स्पर्धा आपण पाहिलं तर अक्षय स्पोर्ट्स मालवण संघासाठी देखील अतिशय सुंदर नेतृत्व, मकरेश्वर मालवण संघासाठी देखील
सुंदर कामगिरी करणारा हा खेळाडू यावेळेला मात्र सुरेख फटका फुल टॉस सुंदर मोठा प्रहार केला होता. प्रहार मात्र एकेरी धाबेसाठी स्थिरावतोय. एकेरी धाबेनिशी धावसंख्या 12 धाबा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 12 अशी धावसंख्या आपण पाहिलं मैदानावर तर 12 धाबा या स्कोर कार्डवर जमा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोट्या गवंडी पुन्हा एकदा यावेळेला मात्र चांगला चेंडू चांगलं यशरक्षण. यावेळेला मात्र जो एक्स्ट्रा धाव मिळाली होती त्या एक्स्ट्रा धावेला कुठेतरी रोखलं गेलंय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगला चेंडू डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडू ज्या निर्धाव चेंडूला अनन्यसाधारण महत्व तो निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मंदार खडपकर यावेळेला देखील थोडासा स्टेप आउट केला होता. गोट्या गवंडीने सुंदर फटका खेळलाय. कव्हर रिजन मध्ये कॉपी बुक स्टाईल मधील हा फटका अलॉंग विथ कार्पेट जमनी लगतचा फटका चेंडूवर येतोय. एकेरी धाबेनिशी षटक 2 समाप्त होत आहेत आणि 2 षटकानंतर धाव संख्या बनते 13 धावा. डीजे हा मैदानावर मेडन ओव्हर फेकण्याची याच्याकडे एक चांगलं रेकॉर्ड आहे. असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवर. आतापर्यंत 5 चेंडू आणि या 5 चेंडूवर 2 महत्वाचे विकेट मिळवतोय. 3 धावा आपल्या गोलंदाजीवर खर्च करतोय. म्हणजे किफायतशीर षटक म्हणावं लागेल. एक कंजूसी भर षटक म्हणावं लागेल. धावांना कुठेतरी गतिरोधक लावण्याचं काम सागर भोगटेने केलंय. आतापर्यंत फुल टॉस चेंडू फुलर लेन मध्ये आपण पाहतोय. 1 बाउन्स चेंडू निघतोय. राहिल ताजर नावाचा हा फलंदाज हा देखील मालवणचा खेळाडू आपण पाहतोय. युवा टॅलेंट युवा खेळाडू. आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक. धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर जमा झाले ती 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे थँक्यू डीजे. 17 धाबा बनल्यात आपण पाहिलं मैदानावर तर 17 अर्थातच
स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय संचित देसाई यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि आमचं थोडंसं वायफायचं कनेक्शन त्यांनी योग्य रीतीने या ठिकाणी करून दिल्याबद्दल त्यांचं देखील पिट्या स्मृती चषकाच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संचितजी देसाई आपल्याला विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. चला लक्षात घ्या 9 मिनिटं झालेली आहेत. शेवटची 6 मिनिटं आपल्यासाठी शिल्लक आहेत. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा आपण पाहिला. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा वापर आणि त्याचबरोबर बॉटम एंडचा वापर केला जातोय. सुंदर फटका आपण पाहतोय. गोट्या गवंडी मॅन फ्रॉम मालबर्न पुन्हा एकदा स्टेप आउट होतोय. फुलर लेनला आपण पाहिलं ते चेंडूवर वन बाउन्स चेंडू निघतोय. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूवर मिळेल 1 धाव. एकेरी धावनिशी धावसंख्या 19 धावा. उरलेले 4 चेंडू अजूनही शिल्लक. येणारे 4 चेंडू आणि किती धावांचं लक्ष दिलं जातंय हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. आहान स्पोर्ट्स वेता बांबर्डे संघाचा जर आपण विचार केला तर मगाच्या सामन्यात देखील नशिबाची साथ म्हणावी लागेल. ती नशिबाची साथ लाभली आणि त्यानंतर आहान स्पोर्ट्स वेता बांबर्डे अर्थात आहान स्पोर्ट्स कुडाळ हा संघ विजयी झाला होता. 3 चेंडू समाप्त होत आहेत. धावसंख्या स्थिरावली 20 धाव. टोटल 20. येणारे 3 चेंडू अजून बाकी. गोट्या गवंडी वर्सेस उमेश धन्नूर युडी अर्थातच उमेश धन्नूर. विजापूर एक्सप्रेस म्हटला तर या गोलंदाजाला तोच उमेश धन्नूर आपल्याला पाहायला मिळतोय. कोलवर टप्प्याचा चेंडूवर सिंगल. एक ताबा महत्वाचा आहे. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. अर्थातच पहिला उपांत्य फेरीचा सामना. पहिल्या उपांत्य फेरीची लढत ऋत्वी स्पोर्ट्स मालबर्न विपक्ष आहे आहान स्पोर्ट्स वेता बांबर्डे. 2 तगडे ताकदवंत संघ आपल्याला पाहायला मिळतात आमने सामने. पिट्या स्मृती चषकाचा हा थरार नसून महाथरार म्हणावं लागेल. रोमांचक लढत आपल्याला पाहायला मिळते ह्या मैदानावर. निश्चितच उमेश धन्नूर पुन्हा एकदा गोलंदाजी एंड कडून सज्ज होतोय. स्टेप आउट होतोय. यावेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यष्टीचीच अपील केलंय. एका एंडला त्या ठिकाणी विकेट मिळवली आहे. दुसऱ्या एंडला देखील विकेट मिळवण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र पंचांकडे पर्याय उपलब्ध असतील. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. फलंदाज कोण बाद आहे. गोट्या गवंडी बाद होतोय. अजून एक मोठा धक्का मैदानावर ऋत्वी स्पोर्ट्स मालबर्न संघाला. तब्बल 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 5 चेंडू समाप्त आणि धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर 21 धावा आहेत. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. चला विनंती आहे शेवटची 2 मिनिटं आपल्याला शिल्लक आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या होते ती 21 धावा. येणारा शेवटचा चेंडू स्ट्राईकवर येतोय. ऋत्विक बोर्डे अर्थातच टिक टिक म्हणून या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. उमेश धन्नूर फुल टॉसला एकेरी धावेसाठी कन्वर्ट केला. तो चेंडूवर सिंगलचा एकेरीचा हा फटका येतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 22 धावांवर. धावसंख्या स्थिरावते 22 आणि विजयाचं लक्ष असेल 23 धावा. येणारे 24 चेंडू 23 धावांचं लक्ष कशा रीतीने पार केलं जात आहे हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहत आहे. जाऊयात तोपर्यंत आपण डीजे डीजे 24 चेंडू 23 धावांची गरज मैदानावर आपण पाहतोय. ऋत्वी स्पोर्ट्स मालबर्न विपक्ष आहान स्पोर्ट्स कुडाळ वेता बांबर्डे संघ. निश्चितच आहान स्पोर्ट्स संघ आपण पाहिला मैदानावर. आहान प्रीमियर लीग 2025 या पर्वाचं देखील एक देखणं नियोजन आयोजन केलं होतं. ते वेता बांबर्डेच्या मैदानावरती स्पर्धा आपण अनुभवली आणि त्यानंतर आपण अनुभवलं ती सिंधुदुर्ग प्रीमियर लीग होती. अर्थात सिंधुदुर्ग प्रीमियर लीग सिंधुदुर्ग खेळाडूंसाठी. त्यानंतर आपण अनुभवली क्रिकेटच्या मैदानावर. टाइम आहे बरोबर
चला मित्रांनो, 11 वाजून बरोबर 45 मिनिटं झालेली आहे. टाइम चालू होतोय, याची आपण नोंद घ्यायची आहे. चला वळूयात मॅचच्या दिशेने. ऋत्विक बोर्डे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी एंड कडून. स्ट्राईकवर आहे अभि शेल्टे, मॅन फ्रॉम पावशी. पावशी गावचा हा सितारा मैदानावर झळकताना आपल्याला पाहायला मिळतोय. विस्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईडी शियॉर्कर, टाळ्यांचा गजर होतोय. ऋत्विक बोर्डे अर्थातच टिक साठी, टिक ज्या नावाला ज्या कामाला ओळखला जातो ती कामगिरी करण्यासाठी सज्ज होतोय. रन बॉल इक्वेशन, 23 चेंडू 23 धावांची गरज. चेंडू तर डॉट येतोय. आपण पहिला चेंडू निर्धाव वापसी केली आहे. वापसीचा बिगुल म्हणावा लागेल. आपण पाहिलं तर चांगलं यष्टीरक्षण म्हणावं लागेल. सूरज उपाध्याय अर्थातच हातीच्या माध्यमातून. अनेक नावं आहेत मित्रांनो, टोपण नावाने काही खेळाडू प्रसिद्ध आहेत. सूरज उपाध्याय आणि त्याला हाती म्हटलं जातं. त्यानंतर आपण पाहिलं मैदानावर तर ऋत्विक बोर्डे, त्याला टिक म्हटलं जातं. वेगवान गोलंदाज आहे सध्याच्या घडीला. अभि शेल्टेसाठी परीक्षा आहे. हा चेंडू आपण पाहिला शरीरवेदी. नो +1, एकूण 2 धावा. फ्री गिफ्ट, बोनस म्हणावे लागतील आणि या बोनसच्या आवश्यकतेनुसार मागणी आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता. आपण पाहिला डायरेक्ट यशनच्या मागे चेंडू रिलीज होतोय. या चेंडूवर यष्टीरक्षक देखील चकलाय, फसलाय. चकलेला यष्टीरक्षक, फसलेला यष्टीरक्षक. मिळणाऱ्या 2 धावा, धावांचं अकाउंट, धावांचा श्री गणेशा, धावांचा चेस सुरुवात होतोय. पाठलाग सुरुवात होते. यावेळेला देखील बॅकची एज. पुन्हा एकदा चेंडूवर सिंगल, एकेरी धावसंख्या होते ती 3 धावा. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पुन्हा एकदा वाईडी शॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट सुसाट वेगामध्ये ऋत्विक उर्फ टिक गोलंदाजी मार्कवर मैदानावर रफ्तार से गिरफ्तार करण्यासाठी सज्ज होतोय. ऋत्विक पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकवर असेल अभि शेल्टे आणि अभिला कामगिरी करावी लागेल. विस्फोटक खेळाडू आहे मैदानावर. मात्र या सामन्याचा आपण विचार केला तर विस्फोटकाची आवश्यकता नाही आहे मैदानावर. फुल टॉस चेंडूला सिंगल मध्ये जरी कन्वर्ट केला तरी धाबा बनवू शकतात. 3 चेंडू 4 धाबा. आत्ताचं समीकरण आपण पाहतोय. रनचेस, रनांचा पाठलाग, धावांचा पाठलाग, तब्बल 23 धावांचं लक्ष दिलंय आणि या 23 धावांचा फुलटॉस चेंडू फुल्ली लॉस म्हणावा लागेल. गोलंदाज ऋत्विक फुल्ली लॉस होतोय. आपण पाहिला ऋत्वी स्पोर्ट्स मालवण संघ. खराब गोलंदाजी. 2 मिनिटं मित्रांनो उलटून गेलेली आहेत, याची नोंद घ्यायची आहे. ऋत्वी स्पोर्ट्स संघ मालवण. आपण जी चर्चा करताय, जी आपली रणनीती आहे, ती रणनीती आपल्याला 15 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपवायची आहे. अन्यथा मंडळाकडून जी काही पेनल्टी असेल त्यावर आपल्याला मान्य करावी लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वळूयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा स्टेप आउट होतोय. सुरेख फटका आलाय. यावेळेला अभि शेल्टे बॅट मधून येतोय. पिट्या स्मृती, दर्जेदार, बहारदार, दिमागदार चौकार. डीजे लोगो रे लोगो. निश्चित स्वरूपाने राजाची एंट्री मैदानावर. अभि शेल्टे मैदानावर जर आपण पाहिलं तर कायमच विस्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. मैदानावर नॅचरल गेम आहे त्याचा. फलंदाजी करत असतानाच अटॅकिंग यावेळेला आपण पाहतोय मैदानावर 9चा इशारा येतोय. फक्त 1 धाव मिळेल. एकेरी धावेनिशी धावसंख्या वधारली. या सामन्यातून कुठेतरी तोल ढासत चाललेला आहे ऋत्वी स्पोर्ट्स संघाचा. तर दुसऱ्या बाजूने आपण विचार केला स्कोर कार्डवर डबल फिगर 10 धावा, 10 अशी धावसंख्या. ऋत्विक पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुरेख फटका, सुरेख गॅप त्या ठिकाणी म्हणावी लागेल. अलॉंग विथ कार्पेट आपण पाहिलं. पांड्याच्या बाजूने निघणारा चेंडू हलण्याची देखील मुभा नाही. 11 धावा झालेत. 5 चेंडू 11 धावा. अगदी शेवटचा चेंडू, आपल्या षटकाची सांगतेचा चेंडू घेऊन ऋत्विक. सुंदर चेंडू. यावेळेला देखील सुंदर फटका. चेंडू निघतोय कव्हरच्या दिशेने. चेंडूवर मिळते एकेरी धाव. एकेरी धाबेनिशी धावसंख्या पोहोचली. आता मात्र 12 धावा. 1 चौकार अभि शेल्टेच्या बॅटमधून. धावसंख्या 12. उरलेले 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. डीजे
पहिल्या षटकात आपण पाहिलं तर धाबांची उधळण होताना आपल्याला पाहायला मिळाली. अवांतर धाबा आल्या, त्यानंतर अभि शेल्टेच्या बॅटमधून एक नेत्रदीपक आकर्षक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा पारितोषिक. पहिल्या चेंडूवर यू मिस अ हिट. उमेश तन्नूर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा पारितोषिक आहे. निक्सन परेरा यांच्याकडून पाहायचा मैदानावर एक चेंडू, एक विकेट देखील आलाय. पांड्या रफ्तार का सौदागर, दिवा एक्सप्रेस. जरी नाव त्याचं दिवा एक्सप्रेस असलं तरी देखील आपण पाहिलं मैदानावर तर राजधानी सारखा वेग असलेला गोलंदाज. दुसऱ्या चेंडूवर जर दुसरा विकेट या ठिकाणी मिळवला असेल तर 500 रुपयांचा पारितोषिक जितेश ढवळे यांच्याकडून. अर्थातच विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये आणि बॅक टू बॅक 2 विकेटसाठी. अर्थातच अजून एक जर चेंडू आणि अजून एक चेंडूवर विकेट मिळवला असेल तर अक्षय गुरव उर्फ पांड्या याच्यासाठी 500 रुपयांचा पारितोषिक असेल. मैदानावर पाहायचं आहे पारितोषिकांची खैरात केली येते. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानावर मंदार खडपकर, मॅन फ्रॉम कवटी गावातनं बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानावर येतोय. नॅचरल ऑलराऊंडर असा खेळाडू आहे. मैदानावर धावा येताना दिसत आहेत, सिंगल येते. लेग बाईचा इशारा देखील येतोय. लेग बाईच्या स्वरूपात धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला विचार केला तर आपण आहान स्पोर्ट्स कुडाळ या संघाचा त्यांना धावा कशा पद्धतीने येतील याला महत्व नाही, मात्र क्रिकेटच्या पटलावर धावा येणं गरजेचं आहे आणि तीच गरज या ठिकाणी पूर्ण केली जाते. ती अर्थातच मंदार खडपकरच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा बरोबर, पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा. सिंगल येते, एकेरी धाव येते. एकेरी धावेनिशी धावसंख्या बदलली. धावसंख्या होते ती 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. येणारे अजूनही 15 चेंडू बाकी आहेत. वेगवान 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 आपण वेगवान गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, टाळ्यांचा गजर होतोय. अक्षय गुरव पांड्या याच्यासाठी आपण पाहिलं मैदानावर. यष्टीरक्षक आपल्याला जाण्याची मुभा नाहीये याची आपण नोंद घ्यायची आहे. फलंदाज आपण एकदा बोलणं झालेलं आहे, आता आपण षटकामध्ये बोलू शकत नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पुढ्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा दिवा एक्सप्रेस उर्फ पांड्या आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू, फुल टॉसला कन्वर्ट केलंय कव्हर ड्राईव्ह मध्ये. चेंडूवर येतोय एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावसंख्या पोहोचली 15 धावा. 5 चेंडूंचा केस समाप्त. 15 धावा, 5 चेंडू 15 धावा. आता मात्र उरलेल्या 13 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. 13 चेंडू 8 धावा. प्राइज विकेट आहे. आपण पाहिलं मैदानावर तर मंदार खडपकर देखील चांगले फलंदाजीसाठी ओळखला जातो. नॅचरल ऑलराऊंडर खेळाडू आहे. सुरेख चेंडू, सुरेख ड्राईव्ह आपण पाहिला. चेंडू निघतोय पुन्हा एकदा ऑन साइडला. एक धाव. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली. 2 षटकांचा केस समाप्त. धावसंख्या स्थिरावली 16 धावांवर. डीचे चला लक्षात घ्या, ऋत्वी स्पोर्ट्स आपण ऑलरेडी 9 मिनिटं घेतलेली आहेत. आपल्याकडे 6 मिनिटं शिल्लक आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर राज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अभि शेल्टे आहे. मॅन फ्रॉम पावशी गावचा हा खेळाडू, विस्फोटक खेळाडू, ज्याच्या बॅटमध्ये विस्फोटकता भरली आहे असा खेळाडू मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. राज गोलंदाजी एंडकडून सज्ज होईल. हा चेंडू यावेळेला मात्र टॅप करतोय. चेंडूवर सिंगल येतोय. एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावसंख्या 17 धावा. उरलेल्या 6 धावांची अजूनही गरज. 11 चेंडू त्यासाठी अवेलेबल आहेत. 11 चेंडू 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 17 धावा स्कोर कार्डवर जमवले जात आहेत. आहान स्पोर्ट्स संघ. सुरेख फटका अलॉंग विथ कार्पेट. पुन्हा एकदा सुरेख एकेरी ड्राईव्ह. एकेरी धावेनिशी धावसंख्येवर परिवर्तन होतंय. अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट आपण पाहतोय मैदानावर. चांगला चेंडू होता, त्यावर देखील सुरेख फटका ढकललाय. हळूच एकेरी धावेसाठी धावसंख्या पोहोचते ती 18. अजूनही 5 धावांची गरज असेल. यावेळेला मात्र ऑन साइडला राहिल ताजर स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम मालवणचा हा खेळाडू.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा राज सज्ज होतोय, स्टेप आउट होतोय, मोठा प्रहार केला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण, टाळ्यांचा गजर होतोय राजसाठी. अप्रतिम फटका होता आणि त्या अप्रतिम फटक्यावर त्यापेक्षाही अप्रतिम क्षेत्ररक्षण. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तब्बल 4 चेंडू 2 धाबा खर्च करतोय आपल्या संघासाठी आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा संधी निर्माण केली जाते. संधी निर्माण करणं गरजेचं आहे, प्रेशर बनवणं गरजेचं आहे, प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर अभि शेलटे, ज्याच्या डिक्शनरीमध्ये प्रेशर हे नावच नाही आहे, हे वाक्यच नाही आहे, निश्चित स्वरूपाने आत्ता मात्र मोठा प्रहार केला होता. जरूर पुन्हा एखादा मोठा फटका येईल यात काही शंका नाही आहे. 23 धावांचं लक्ष, 18 धावा बनल्यात आतापर्यंत. उरलेले 8 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 8 चेंडू 5 धावा. सामना जशा पद्धतीने व्हायला पाहिजे आहे तशाच पद्धतीने होताना पाहायला मिळतोय. अभि शेलटे यावेळेला मात्र डाऊन द लेग स्टिक, यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षण. पंचांचा निर्णय, एकच धाव. स्वैर अवांतरच्या मिक्सर एक्स्ट्रा म्हणाव्या लागतील या धावा. मैदानावर राजची गोलंदाजी थोडीशी अवघड स्थितीमध्ये अजून नेऊन ठेवतोय आपल्या संघाला. या अवांतर धाब्या रोखाव्या लागतील. धावसंख्या 19. 8 चेंडू 4 धाबा. 8 चेंडू आणि 4 धाबांची गरज. सुरेख चेंडू, सुरेख ड्राईव्ह केला तोय. राहिल ताजरचे प्रयत्न अपुरे ठरताय. चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल. 5वा चेंडू समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरावली 20. उरलेले 7 चेंडू 3 धाबांची गरज. येणारे 7 चेंडू 3 धाबांचं लक्ष मैदानावर आपण पाहतोय. लक्षावर लक्ष ठेवावं लागेल अभि शेलटेला. स्टेप आउट केला जातो. यावेळेला मात्र डिलाईचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मंदार खडपकर आणि अभिच्या माध्यमातून अपील केलंय. जरूर पंचांचा काय निर्णय येतोय पाहावं लागेल. षटक समाप्त होतोय. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 1 धाव मिळवली काय की मंदार खडपकर हा खेळाडू धावचीच्या स्वरूपात माघारी परतोय. जाऊयात तोपर्यंत डीजे. आणि त्यांना आधारासाठी त्या ठिकाणी मागे टेबल लावण्यात आलेले आहेत. ते बॅलन्स आहे टेबलवर त्यांचा, त्यामुळे आपल्याला विनंती आहे बॅनरला कुणीही टेकून उभं राहू नका. मुळात मॅचच्या दिशेने महत्वाचा सामना. 6 चेंडू 3 धाबांची गरज. ज्या अभि शेलटेने सुरुवात दिमाखात केली आहे त्या अभि शेलटेला मुक्कामापर्यंत पोचावं लागेल. स्वराज गरुड मॅनफॉर्म गुडीपूर कुडाळ नॉस्तागेनकडे मात्र स्ट्राईकवर मॅनफॉर्म पावशी गावचा हा सितारा. सुंदर ड्राईव्ह केला तो. यावेळेला आपण पाहतोय मैदानावर प्रयत्न होता, सिंगल चोरण्याचा प्रयत्न फसलाय. अभि शेलटे माघारी परततोय. फिनिशिंग मुवमेंट पर्यंत पोहोचत नाहीये मित्रांनो. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतलाय. डीजे
करून आता गाणं लावू नको. राजकोट वरनं आमचे नागेश परब, विशाल मोडक, सगळे राजकोटचे सगळे खंदे समर्थक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सहर्ष स्वागत आहे. आणि राजकोटची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या हंगामामध्ये. अमित राणे न्यू बॅटर मैदानावर, संघाचा कर्णधार स्वतः मैदानावर येतोय. गोलंदाजी एंडकडून सूरज उपाध्याय उर्फ हाती सज्ज होतोय. फुलटॉ चेंडू, चांगला प्रहार केला तोय, चेंडूवर सिंगल मिळतोय. एक धाव जमेची बाजू म्हणावी लागेल. एकेरी धाव नशिबाची साथ म्हणावी लागेल. कर्णधाराच्या माध्यमातून कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट असं म्हटलं जातं. तोच कर्णधार मैदानावर आपली या ठिकाणी धुरा सांभाळताना पाहायला मिळतोय, ती जबाबदारी सांभाळताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू ड्राईव्ह केला होता. आत्ता उरलेले 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. पीट्या स्मृती चषक 2025 हा रणसंग्राम, याची देही याची डोळा या स्पर्धेचा आपण अनुभव घेताय. गोलंदाजी एंड कडून आपण पाहतोय पुन्हा एकदा सूरज उपाध्याय सज्ज होतोय मैदानावर. स्ट्राइक वर आहे अमित. हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. चांगला चेंडू टॅप होण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी उपलब्ध झाली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी आणि या संधीचं सोनं केलं जात आहे. उरलेले आता मात्र 3 चेंडू बाकी आणि 3 चेंडूवर 2 धावांची गरज. मैदानावर नाना परबला उतरावं लागेल, कारण नाना परबच्या बॅटमध्ये क्षमता आहे. मात्र 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. 3 फलंदाज बाद झालेत. अभि शेल्टे, 4 फलंदाज बाद झालेत मित्रांनो, लक्षात घ्या. 4 फलंदाज बाद झालेत. अभि शेल्टे, उमेश धन्नूर, त्यानंतर अमित राणे आणि मंदार खडपकर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. चला सहकार्य करा. ऋतवी स्पोर्ट्स संघ आपल्याला विनंती आहे, सहकार्य करायचं आहे. 3 चेंडू 2 धावा. सागर बोगटे नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने या सामन्यात चांगली गोलंदाजी करणारा सागर बोगटे आपल्याला नॉन स्ट्राईककडे खेळताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वर आहे स्वराज गरुड. 3 फलंदाज माघारी परत. आतापर्यंत 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू 2 धावा. स्वराज गरुडकडे क्षमता आहे. डावकुऱ्यातीचा शैलीदार असा फलंदाज मैदानावर. त्यासाठी 3 चेंडू 2 धावांची गरज आहे आणि आपल्याला सामना जिंकायचा असेल ऋतवी स्पोर्ट्स संघाला तर 2 विकेट घेणं गरजेचं आहे. आणि स्वराज गरुडला जर सामना जिंकायचा असेल तर या 3 चेंडूमध्ये 2 धावा मिळवणं बंधनकारक आहे. पाहायचं आहे गोलंदाजाची सरशी होते की फलंदाजाची सरशी होते. स्ट्राइक वर स्वराज गरुड, मॅन फ्रॉम गुडीपूर कुडाचा हा खेळाडू मैदानावर. सूरज उपाध्याय मॅन फ्रॉम मुंबईचा हा खेळाडू. मुंबई वर्सेस कुडा हे बॅटल रंगतय. मालवण वर्सेस कुडा. सुरेख चेंडू अलॉंग विथ कार्पेट. चेंडू निघतोय सीमा पार, आउट ऑफ द पार्क. येतोय हा पीट्या स्मृती चषक बहारदार दर्जेदार चौकार. सामना समाप्त होतोय. स्वराज गरुड सिक्सर किंगच्या बॅट मधून निघतोय हा चौकार. 4 धाब्यांशी सामना समाप्त आणि विजयावर शिक्कामोर्तब केला जातोय. पीट्या स्मृती चषक 2025 6वं पर्व आणि या 6व्या पर्वामध्ये पहिला फायनलिस्ट आहान स्पोर्ट्स कुडा वेता बांबार्डे संघ ठरतोय. जाऊयात डीजे कडे सुमधुर संगीतासाठी. डीजे विनंती आहे आपण मैदानामध्ये यायचं आहे. रहीमुल्ला आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेल्या सामन्यातील सामनावीराचा किताब दिला जातोय आणि मगाशा सामन्यातील सामनावीर योगेश मेस्त्री आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील यायचं आहे. एक जुने जाणते खेळाडू सन्माननीय रहीम मुल्ला यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. सामन्यात ज्याने अतिशय सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी, अष्टपैलू कामगिरी ज्याच्या बॅटमधून आपल्याला धाबा पाहिल्यात चौकार मेला. अभि शेल्टे आपल्याला विनंती असेल. अभि शेल्टे
आपण मैदानामध्ये या. अभिशेल्टे आपण मैदानामध्ये या. मान्यवर आपली वाट पाहतायत. सन्माननीय रहीम मुल्ला यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी वितरित केली आहे. अभिशेल्टेसाठी एकदा जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो. आहान स्पोर्ट्स वेता बांबार्डे संघ जो आपण पाहिला तर मगाशी चर्चा झाली होती. मगाशी गोपीने देखील सांगितलं होतं क्वार्टर फायनल मध्ये तो संघ पराभूत होत असतो. मात्र गोपी तुझं निरीक्षण थोडंसं चुकीचं आहे. तो संघ सेमीफायनल मध्ये पराभूत होत असतो. यावेळेला आपण पाहिलं तर सेमीफायनलची सीमारेषा त्यांनी ओलांडली आहे. फायनल मध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर योगेश मिस्त्रीचा देखील सन्मान केला जातोय.